हिरो पण फुल भालू संग कव्वा. आमच्या सज्जाकानं तुमच्या करता खास बालू बरोबर काहीतरी पाठवलं होतं. मिळालं का? पोटावर दिसतेच आहे की. बरं मी येतो. आई यांना जेवल्याशिवाय पाठवायचं नाही बरं का? तर अच्छा घ्या हे येतीलच एवढ्यात. मी जेवणाचं बघते. अहो जेवणाचं कशाला? असं कसं होईल? बरं बरं. देसाई मामा सज्जा का भाग्यवान हा. केवढं घरानं माणसं, केवढं प्रेम अगत्य. हा नशीबवान. हा रावसाहेब आलेच की. आम्ही कालच येणार होतो पण सोसायटीची मीटिंग होती म्हणून आज आलो. आला नसतात तरी चालण्यासारखं होतं. म्हणजे मी काही समजलो नाही. नाही समजला तेच ठीक आहे. देसाई जयंतासाठी घरंदाज मुलगी हवी होती हे ठाऊक होतं तुम्हाला? म्हणजे सध्या का घरंदाज नाही? नाही, ती भगवान पाटलाच्या रखेलीची मुलगी आहे. रावसाहेब तोंड सांभाळून बोला. तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर जीभ हसडूनच काढली असते. पण तुम्हाला सांगितलं कोणी? सांगायला कशाला पाहिजे? सारा गाव बोलतोय. खुद सरपंचानी रंकानी सांगितलं मला. तुझ्या पोराशी सुविरेख नाकारली म्हणून तू ह्यो डाव रचलास होय. आता तुझी 100 वर्ष भरलीस म्हणून समज. अगं जायला हात लावला की लई वजन झाल्यासारखं बोलतोय. अगं खरंच वजन झालं असेल. हात दे त्याला. काय अक्काचा? त्याला सवच आहे. अक्के तुझं लगीन मोडलं. लग्न मोडलं? होय लगीन मोडलं. का ते विचारू नकास. त्या रंकाने आग लावली. इनामदाराच्या मनात ईक पेरलंय. त्याला आता जित्ता ठेवत नाही. असं म्हणू नका काका. त्या रंकाचा खून करून तुम्ही जर फासावर चढलात तर मला कोणाचा आधार आहे? द्या ती बंदूक इकडे. नाही नाही त्याला जित्ता ठेवणार नाही आता. सोडा म्हणते ना. सोडा. माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. काका जेवायला येता ना? मला जेवायचं नाही. बाईंनी मलाही जेवायचं नाही. अरे जेव के सर सुधीर. ए बाबा जेवणावर कशाला राग धरतोस? आमच्या काय मनात नव्हतं होय. मला तरी ती पोरगी लई आवडली होती. पर तिच्याबद्दल हे असं कळलं. मग यासने तरी दोष कसा द्यायचा लगीन मोडल्याबद्दल? सुधीर आम्हाला पैसा नको, मान पान दाग दागिना काय काही नको, पर घरानं नको का बघायला? काय कल्ल्या झाला का साखरपुडा झाला का म्हणतो? इसकटलं की समज. अप्पा पाटील लेट शेतात गेला होता बाबुळवाडीला पण आला की थप्पड खाऊ. मालक अहो मालक. अरे हार घे मालक. अहो तुम्ही समद्यांचा बंदोबस्त करताय पण या कुत्र्याचा का बंदोबस्त करत नाही? अहो सापावानी डोक धरलाय त्यानं माझ्यावर. आजच्याच पाटलाला निरोप द्या. 200 लोकांचा अर्ज सही करून इन्स्पेक्टरकडे पाठवा. कुत्र पिसळलेले नागरिकांचा जीव धोक्यात आहे म्हणावं. अरे भालू तू आणि इथं हे काय आणलंस बाबा? गाईस गाईस गाईस. प्रिय जयंतराव मला नाकारलं माझं दैव. पण जे तुमच्या कानावर आलं
त्याची तुम्ही स्वतःहून एकदा खात्री करून घेतली असती तर बरं झालं असतं. आपली सज्जला. मोठी धाडसी दिसते सज्जला. तिच्या पत्रातले बहुतेक मुद्दे बिनतोड आहेत. पण काय रे, तू काय म्हणतोस? ते पत्र तुला त्या कुत्र्याने आणून दिलं? हो तर. डोंट टेल मी. जया, तुला एक गंमत दाखवतो. परवाच त्याच गावामधून त्याच कुत्र्याबद्दल एक अर्ज आलेला आहे, 400 लोकांच्या सह्या असलेला. आणि मसुदा असा आहे की त्या कुत्र्यापासून गावाला धोका आहे, कुत्रा पिसाळलेला आहे आणि दिसता क्षणी त्या कुत्र्याला गोळी घालून ठार करा. हे बघ. इम्पॉसिबल. तो स्वतःहून मला पत्र देऊन गेला. मला तेच म्हणायचंय की या सज्जलेच्या पत्राप्रमाणे हा रंक खरोखरच काळेबाज असावा. दॅट इज ट्रू. मी काय म्हणतो, दया, त्या अर्जाप्रमाणे मी त्या गावात चक्कर तर टाकून येतो. म्हणजे तू असं कर, तूही चल माझ्या बरोबर. सांगतो काय होईल ते. आपल्याला त्या रंकालाही भेटता येईल, त्या कुत्र्यालाही बघू. शिवाय त्या सज्जलेच्या घराण्याची जरा बारीक चौकशी करता येईल. पण कसं शक्य आहे ते? ते ओळखतील नाही का मला? अरे हो, तो एक आमच्या हवालदारापैकी एखाद्याचा ड्रेस होईल ना तुला? गुड आयडिया. मेलो मेलो बायले, मेलो बायले, मेलो. असं काय वाजी धडकत नाही. अरे काय झालं काय तुला? काय वाघ बी मागे लागलं की काय तुझ्या? बायले, अगं फौजदार आले आहेत. अरे ये ना, पण तू का पाय लावून पळतोयस? अगं ते तसंच आहे. परवा माझी छाती भरली होती, म्हणून त्या भीम्याकडनं थोडी हातभट्टी आणली होती. वय अगदी थोडी. पण आता यो फौजदार माझ्या झोपडीवर छापा घालणार आणि मला पकडणार, मला पोचवणार. मग मर आता. बाईने आलो जी, आलो. मोटारसायकलवर कोण आले ग? फौजदार आहेत जी. असं? अगं मग बसायला खुर्च्या आण जी. कोणी आहे का घरात? मी आहे सज्जला. काका घरी नाहीत. बसा जी. हो. बसा ना. कशासाठी आला होतात आपण? तुमच्याकडे भालू नावाचा कुत्रा आहे ना? हो. गावकऱ्यांचा तक्रार अर्ज आलेला आहे की तो पिसाळलाय आणि लोकांच्या अंगावर जातो. साप खोटा आहे तो अर्ज. आपल्याला पाहायचंय त्याला. त्यासाठी तर आलोय मी. त्याच्या भालूसाठी आल्या तू? उगीच वाटले. भालू, ए भालू ये. बैस. पिसाळलेल्या कुत्र्याचं एकतरी लक्षण दिसतंय तुम्हाला? काय हो हवालदार? चांगल्या 200-400 लोकांच्या सह्या आणि अंगठे गोळा केले त्याच्यावर. कमाल आहे. कमाल कसली त्यात? सरपंचांनी मनात आणलं तर 200च काय 400 उमटतील. म्हणजे रामराव रंकांनी हा अर्ज करायला लावला गावकऱ्यांना, असं म्हणायचं तुम्हाला? निश्चित. जमलेलं लग्न मोडण्यापर्यंत ज्यांची मदत गेली ते का कुत्र्याला मारायला काय कमी करतील? लग्न मोडलं? कोणाचं? माझं. कशासाठी? फार जुनी कहाणी आहे ती. माझ्या वडिलांची जमीन त्यांना हवी आहे. पण जमिनीचा लग्नाशी काय संबंध? माझं लग्न त्यांच्या मुलाशी झालं असतं तर त्यांना जमीन आपोआप हडप करायला मिळाली असती ना. पण काकाने ती सोयरीक नाकारली आणि माझं लग्न बाबुळगावच्या इनामदारांच्या मुलाशी ठरवलं. ते स्थळ मोडल्याचं दुःख झालं असेल नाही तुम्हाला? कोणत्या मुलीला आपलं लग्न मोडलेलं आवडेल? बस रे जयंत. साहेब, पेशलच्या करायला सांगितलंय. आत बघून येतो. पाटील, हा अर्ज पोलीस स्टेशनला तुम्हीच पाठवलात ना? मीच पाठवलं साहेब.
या अर्जाचा मजकूर खरा आहे? म्हणजे काय? अर्जावरच्या अंगठ्याचा दस्तूर तुम्हीच लावला का? मीच लावलाय. पाटील तुम्ही असं करा, या सह्या केलेल्यांपैकी एक 10-20 जणांना इथे बोलावून घ्या. मला त्यांचा जबाब घ्यायचा आहे. जबाब? नाही साहेब, म्हणजे जबाब द्यायला मी पुढे येणार नाही असंच ना? नाही, तसं नाही साहेब. म्हणजे काय साहेब की सुगीचे दिवस आहेत, माणसं इकडे तिकडे कामाला. खोटं बोल नका. नाही नाही साहेब, एक डाव मला माफी करा. हे अर्ज पाठवायला माझ्यावर जबरदस्ती झाली साहेब. कोणी केली? मला जबरदस्ती कोणी केली? सरपंचांनी केली साहेब. सर, या गावचा कारभार कायद्यानं चालतो की सरपंचाच्या तंत्रानं? साहेब तुमच्यावर कारवाईच करतो बघा. बोला, का पाठवला खोटा अर्ज? आता पोलीस पाटील की तर जाईलच, पण खोटे कागद तयार केल्याबद्दल तुरुंगात जावं लागेल तुम्हाला. साहेब दिंडावडे काढू नका माझे या वयात. या गावचं राजकारण मी तुम्हाला कसं सांगू साहेब? यात माझा काय मी स्वार्थ नाही साहेब. एक डाव मला माफी करा. मग काय पाटील, खोटा अर्ज केल्याबद्दल पश्चाताप होतोय तुम्हाला? होय साहेब. पाटील, मला एक सांगा, तुम्ही या गावातली जुनी माणसं नाही का? तुमच्या गावातले भगवान पाटील, त्यांनी जी एक बाई ठेवली होती, ती बाई सध्या कुठे आहे? नाही, भगवान पाटील आणि बाई? साहेब, असं मनात अन्न धिकून पाप आहे साहेब. म्हणजे? वारकरी पंथाचा माणूस ठेव, लगीन करायलाच तयार नाही. पर वंशाला दिवा पाहिजे म्हणून आप्पा पाटलानं त्याच्या जिवलग दोस्तानं त्याला गळ घातली, म्हणून तो लगीन करायला तरी तयार झाला. मी होतोच की त्या लग्नाला. होय का? लगीन झालं, एक पोरगी बी झाली. पोरगी 5 वर्षाची झाली आणि तिची आई गेली. पाठोपाठ भगवानराव बी गेलं. काय पाटील, काय चालवले? खोटा अर्ज करून सरकारी अधिकाऱ्यांना त्रास देता, काय म्हणायचं तुम्हाला? सरकार, खरं सांगू साहेब, ते कुत्र म्हणजे आमच्या गावची शान बघा. हे साले कुणाच्याही संघाने अर्ज करतात. आपण सरकार थोबडे फोडीत एक शब्द बोललो साहेब, आपल्याला उगीच त्रास झाला. हे बालशा साहेबाच्या जेवणाचं बघ, कोंबडी काप. चाल. थँक्यू, पण आता थांबायला वेळ नाहीये.